थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजसने तिथे गायत्रीला चॅलेंज केलेलं असतं. 100 दिवसात तिने जेवढे वकिलाला पैसे दिलेले असतात तेवढे द्यायचं. तेव्हा गायत्री सांगते की 2 लाख लिहून दे पेपरवरती आणि सह्या कर. तर इकडे आता खूप मोठ्या हॉटेल मॅनेजरकडून मानसीला डायरेक्ट जॉब ऑफर आलेली असते. मानसीच्या मैत्रिणी तिथे सांगतात की वाव मानसी, अगं अशी डायरेक्ट जॉब ऑफर कोणाला भेटत नाही, तू खूप लकी आहेस. तेव्हा आता मानसी त्यांना सांगते की पहिल्यांदा मला माझ्या बाबांना विचारावं लागेल, त्यानंतरच मी माझा होकार कळवेन. तर इकडे संपतरावाकडे एका व्यक्तीने त्याच्या मुलासाठी मानसीला मागणी घातलेली असते. तर संपत त्यांना सांगतो की नाही बाबा, आम्ही सध्या तरी आमच्या मुलीच्या लग्नाचा विषयच काढलेला नाही. तर तो व्यक्ती संपतरावांना विचारतो की ऑक्सफर्ड बापूसाहेबांचे तुम्ही कोण आहात. तर संपत मनामध्ये विचार करतो की हाय का आता इथे माझ्या खानदानाचाच पत्ता नाहीये. इतक्यात निधी पळत आलेले असते. निधी संपतला सांगते की बाबा तिकडे ना ताईला जॉब ऑफर देत आहेत. तेव्हा संपत आता ट्रॉफी निधीच्या हाती टेकतो आणि त्यानंतर तडक निघतो तो मानसीकडे. संपत मानसीकडे आल्यानंतर तिला हाक मारतो. तेव्हा आता मानसी मिळालेली जॉब ऑफर ज्या लेटरवरती सही मिळालेली असते ते लेटर दाखवत सांगते की बाबा हे बघ, आम्हाला जॉब ऑफर मिळाली आहे. मला माझ्या फ्रेंड म्हणाल्या की असं कुठल्याच मुलीसोबत नाही झालं आहे बाबा. तेव्हा आता संपत ते लेटर घेतो आणि त्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारतो की नक्की कसली नोकरी आहे ही. तेव्हा ते मॅनेजर सांगतात की आमच्या हॉटेलची चेन आहे, टॅलेंटेड एम्प्लॉईजची आमच्या हॉटेलला खूप गरज आहे. तुमची मुलगी खरोखर खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे. मला असं मनापासून वाटतं की असं टॅलेंट कधीच वाया जाऊ नये. संपत्ती ते आता हात जोडून सांगतो की मला असल्या नोकरीची आम्हाला काहीच गरज नाही. काय आहे ना, मी माझ्या मुलीला खूप जास्त शिकवलं, तिला राजकुमारी सारखं वाढवलं, ते फक्त राज्य करण्यासाठी, असं कोणाकडे चाकरी करण्यासाठी नाही. तर तिथे आता त्या ठिकाणी एक व्यक्ती आता हसत असतो आणि तो म्हणतो की स्टुडंट ऑफ द इयर मिळून त्याचा काय फायदा झाला. अडाणी लोक ती अडाणीच राहिली, त्यांचे विचार तरी बदलले नाहीत ना. तेव्हा आता संपत चिडतो आणि त्या व्यक्तीकडे येत म्हणतो की चाकरी करण्याच्या मुलीने काय आयुष्यभर चाकरीच करावी असं लिहून ठेवलं आहे का कुठे. चिडलेला संपत आता मानसीकडे पाहतो आणि तिचा उदास झालेला चेहरा पाहून जरासा भानावर येतो. त्यानंतर त्या व्यक्तीची तो माफी मागतो. तर मॅनेजरला सांगतो की साहेब तिने आयुष्यभर काय मोठी स्वप्न बघायचीच नाही आहेत का. संपत तिथे खूप इमोशनल झालेला असतो. तो त्यांना सांगतो की साहेब, चाकरी करणाऱ्या बापाच्या मुलीने सुद्धा आता आयुष्यभर चाकरीच करायची का. तुम्ही कधी पोटाची खळगी भरण्यासाठी कोणाकडे चाकरी केली आहे का. संपतला आता मागचे वाईट दिवस आठवतात. तेव्हा संपत इमोशनल होऊन सांगतो की मी राबलो आहे साहेब, परंतु मी माझ्या मुलीच्या बाबतीत असं काहीच नाही होऊ देणार. माझी मनू खूप मोठी होणार. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या मनूला कधी चाकरी नाही करू देणार. तर संपत त्यानंतर आता मिळालेले जॉब ऑफरचं जे लेटर असतं ते सगळं काही फाडून टाकतो. तेव्हा आता संपतचं ते रौद्ररूप पाहून मानसीच्या फ्रेंड्स निधी पटकन तेथून पळ काढतात. तर त्यानंतर संपत आता मानसीच्या हाताला धरतो आणि तेथून बाहेर घेऊन येतो. तर बाहेर आल्यानंतर मानसी आता त्यांना संपतला बाबा 1 मिनिट थांबा ना असं म्हणते. तेव्हा आता संपत इमोशनल झालेला असतो. तो सांगतो की मनू, तू कधी नोकरी केलेली मला नाही आवडणार बाळा. मानसी सांगते की परंतु जगासमोर असं आपली इच्छा ओरडून सांगून त्यांना काही समजणार तर नाहीये ना बाबा. मानसी संपतची समजूत घालते आणि त्याला सांगते की बाबा, जोपर्यंत तुम्हाला नाही आवडत आहे ना मी नोकरी केलेली तर ठीक आहे, मी तुमच्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही. संपत मानसीला सांगतो की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या तोंडातून नोकरी हा शब्द बाहेर नाही काढायचा. तेव्हा मानसी हसून सांगते की नाही काढणार बाबा. तर आता इमोशनल झालेला संपत जरासा कुठेतरी खुश झालेला असतो आणि तो सांगतो की शानी ग माझी बाय, आणि हसतच आता मानसीपासून दूर जातो. तर त्यानंतर आता मानसी आपल्या सर्टिफिकेटकडे पाहते. तर इकडे आता सूरजची बायको ही तेजसच्या मागेच लागलेली असते, कारण तिने मुलीचा फोटो आणलेला असतो. तर तिने आता तेजसच्या लग्नाचा घाट घालण्याचं ठरवलेलं असतं. तर ती सांगते की अहो भाऊजी, एकदा पहा तरी, मुलगी खूप हुशार आहे. त्यावरती तेजस सांगतो की हुशार मुलीबरोबर माझही येतो घरात, बघतेस ना आपल्या घरात. तेव्हा आता तेजसची वहिनी सांगते की नाही, ही मुलगी आपल्या गायत्री वहिनीसारखी अजिबात नाहीये. इतक्यात आता सुनंदा तेथे भांडी घेऊन आलेले असते. तेव्हा आता वहिनी तिथे जातात आणि सांगतात की आई, बरं झालं तुम्ही आलात, तिच्याकडे भांडी वगैरे राहू द्या, आधी मुलीचा फोटो बघा. तेव्हा आता सुनंदाच्या हातून सगळी भांडी खाली पडतात आणि त्याचा खूप जोरदार आवाज होतो. तेव्हा आता गायत्री आतमध्ये बसलेली असते. तर तिथे आता छाया तिचं डोकं चेपत असते.
तेव्हा गायत्री खूप चिडते आणि सांगते की आजच्या दिवसात या घरात मला शांतता काही मिळणारच नाही. आधी त्या मुलीने डोकं खाल्लं, त्यानंतर घरी आल्यानंतर त्या तेजसने डोकं उठवलं आणि आता ही म्हातारी. इतक्यात आता छाया नक्की काय परिस्थिती बाहेरची आहे ते पाहण्यासाठी आलेली असते. तेव्हा वहिनी तिथे सुनंदा फोटो दाखवत सांगतात की आई, अहो ही मुलगी पोळी भाजी केंद्र चालवते आणि भाऊजी तुम्ही जर मदत केली ना तर घरी 4 पैसे येतील. वहिनी तिथे आता तेजसला सांगते की भाऊजी तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की या घरात ना गायत्री वहिनी काम करत ना त्यांची बहीण. सगळा कामाचा भार आईंवरतीच येऊन पडतो. तेव्हा आता हे सगळं काही गायत्री आणि छायाने ऐकलं आहे हे ते वहिनींना माहितीच नसतं. गायत्री आता वहिनीच्या हातातील तो फोटो हिसकावून घेते. तर छाया तिथे सांगते की दीदी मुलाचं लग्न ठरवतात आणि स्थळ कोण घेऊन आलं आहे माहिती आहे का? तर गायत्री तिथे सांग की स्वतःच्या नवऱ्याने हाताला धरून घराबाहेर हाकललं आहे तरी परत परत तिथे कशाला येते काय माहिती. नक्की तुला सिद्ध तरी काय करून दाखवायचं आहे? गायत्रीच्या त्या प्रश्नावरती सडेतोड उत्तर देत वहिनी सांगतात की वहिनी या घरात तुमच्याही वरचढ कोणी ना कोणीतरी नक्कीच येईल. तर इकडे तोपर्यंत मानसी जेव्हा गाडीचा दरवाजा उघडते पाहते तर तिच्या फ्रेंड्स असतात. तर फ्रेंड्स सांगतात की आम्ही तुझ्या गावी येणार आहोत. तर मानसी सांगते की हे कधी ठरलं? तेव्हा संपत सांगतो की ते सर्टिफिकेट द्या इकडं आणि तुम्ही बसा, या आपल्यासोबत येणार आहेत आणि हे सर्टिफिकेट अख्ख्या गावाला दाखवणार आहे मी. मानसीच्या फ्रेंड्स तिला सांगत असतात की आता अंकलने एवढी छान जॉब आपण नाकारले आहे परंतु इंटर्नशिप ही करावीच लागेल ना. तर मानसी म्हणते परंतु परमिशन तर घ्यावी लागेल. तर ते तिच्या फ्रेंड्स सांगतात की अंकलकडून आम्ही परमिशन मिळवू. तर निधी म्हणते कसली परमिशन? तेव्हा आता मानसीच्या फ्रेंड्स सांगतात की काही नाही, अंकलसोबत गावाला येण्याची परमिशन. तर तिथे आता गाडीमध्ये बसल्यानंतर संपत सांगतो की 2 दिवसानंतर आपल्या गावी मंदिराचा जीर्णोद्धार आहे, तेव्हा कळेल तुम्हाला की आपला थाट काय असतो ते. मानसीचे फ्रेंड सांगतात की अगं काही जरी झालं तरी इंटर्नशिप ही करावीच लागेल ना, तू आमच्या बॅचची टॉपर आहेस आणि आम्हाला बाकीच्याने विचारलं की तुमची टॉपर काय करते आहे तर काय उत्तर देणार आहोत तुम्ही? ती काही सांगणार नाही, आम्ही अंकलकडून परमिशन मिळवून देणार आणि त्याचसाठी आम्ही तुझ्यासोबत गावी येणार आहोत. इतक्यात आता संपत विचारतो की जायचं का आपण? तेव्हा त्याच हो म्हणतात. तर आता संपत आता सगळ्यांना घेऊन गावी निघतो. तर इकडे आता मानसीच्या गावचा सीन दाखवण्यात आला आहे. तर त्यानंतर संपत सगळेजण एका ठिकाणी थांबतात. तर संपत तिथे बापूंना बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो की हे पाहिलं का? तेव्हा आता बापू विचारतात हे काय आहे? तर संपत सांगतो की हाय का, तुम्हालाही वाचता येईना आणि मलाही वाचता येईना, हे सर्टिफिकेट आहे. आता संपतला तो शब्दच बोलता येत नसतो. त्यावरती मानसी हसते. तर संपत सांगतो की आपली मानसी मुंबईत पहिले आले आहे आणि हे पैसे घ्यायचे आणि अख्ख्या गावाला पेढे वाटायचे. बापू आता खूप खुश होतात आणि संपतला सांगतात की ठीक आहे, आम्ही अख्ख्या गावाला पेढे वाटतो आणि ते तिथून जातात. तर मानसी तिथे संपतला सांगते की बाबा आम्ही इथेच उतरतो, बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेऊन येतो. तर त्यानंतर मानसी तिच्या फ्रेंड आणि निधी त्या मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा आता निधी तिच्या फ्रेंड्सना सांगते की हे जुनं मंदिर आहे बरं का, नव्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे आणि माझ्या बाबांनी सगळा खर्च केला आहे. इतक्यात आता मानसीचा फ्रेंड म्हणतात की आपण गावाला जाऊन दर्शन घ्यायचं का? तेव्हा गुरुजी त्यांना थांबा म्हणतात आणि सांगतात की नको. तर मानसी सांगते की आपण इथूनच दर्शन घेऊन येऊया. गुरुजी मानसीला विचारतात की शिक्षण पूर्ण झालं आहे का? तेव्हा निधी सांगते की गुरुजी मनुताईचा मुंबईमध्ये पहिला नंबर आला आहे. तेव्हा आता गुरुजीसुद्धा मनूचं खूप कौतुक करतात आणि सांगतात की असंच आपल्या गावचं नाव मोठं कर. तर मानसी तिच्या फ्रेंडना सांगते की मी ना मंदिराला फेऱ्या मारून आले. तर त्या मंदिरामध्ये आता नवीनच लग्न झालेलं एक जोडपं आलेलं असतं आशीर्वाद घेण्यासाठी. गुरुजी त्यांच्याकडे आता थाळी देतात आणि सांगतात की तुमचा नारळ नासका निघाला. तेव्हा आता जरा त्यांना वाईट वाटतं. तर मानसी लगेचच आता शक्कल लढवते आणि सांगते की नाही गुरुजी, हा माझा नारळ आहे, हा नाही त्यांचा. तेव्हा आता ते कपल चांगला नारळ घेऊन गेल्यानंतर मानसी गुरुजींना सांगते की अहो त्यांचं लग्न नुकतंच झालं आहे ना, मग मनामध्ये वेगळी शंका कशाला? त्यावरती गुरुजी सांगतात की अगदी छान बोललीस मनू बाळा, तू ना संपतरावांचं नशीब चांगलं म्हणून तू त्यांच्या पोटी जन्माला आलीस. तर इकडे आता दीपमाळेजवळ मनस्वी दिवा लावणार इतक्यात मानसी येते आणि तो दिवा लावते. तेव्हा आता मनस्वी मानसीचा अपमान करत म्हणते की मानसी प्रत्येक गोष्ट ही तुलाच करायची का असते? मीच कशी हुशार, मीच किती चांगली हे दाखवण्याची एक संधी सोडू नकोस. तेव्हा आता मानसी सांगते की अगं मी तुला मदत तर करत होते. मनस्वी आता मानसीने लावलेला तो दिवा हाताने विझवते. तर इकडे आता मानसीचे फ्रेंड निधीला विचारतात कोण आहे गी, अशी का वागतेस मानसीची? तेव्हा आता निधी सांगते की अगं या दोघींचं नाव एकच आहे, म्हणजे या दोघी एकाच वर्गात होत्या परंतु शाळेत प्रत्येक वेळी माझी मनुताई पहिली यायची ना तेव्हापासून ती जळते तिच्यावर.
तर निधी पुढे त्यांना सांगते की काय व्हायचं माहिती का, आमच्या मानसीताईला ना बक्षीस मिळालेलं असायचं आणि दोघींनाही मनूच म्हणायचे आणि मानसीताईंचं नाव घेतलं का हीच पुढे व्हायची. तेव्हा आता त्यावरती तिच्या फ्रेंड्स खूप हसत असतात आणि मी ना सतत तिच्या चिडवायचे की नाव बदल म्हणून. इतके तिथे मानसी येते आणि मानसी म्हणते की काय चाललंय निधी तुझं, कितीही काहीतरी झालं ना तरी मनस्वी माझी मैत्रीणच आहे. माझे बाबा नेहमी सांगायचे की अण्णाभाऊ सणस यांचे आमच्यावरती खूप उपकार आहेत म्हणून, आणि माझ्या बाबांनी एकच गोष्ट मला शिकवली आहे की कोणाचेही उपकार विसरायचे नाही. त्यावरती निधी सांगते की अगं मनुताई तू अशी का आहेस ग, प्रत्येकजण जरी तुझ्याशी वाईट जरी वागलं तरी तू त्यांच्याशी चांगलीच का वागते. इतके तर मनस्वी दिसल्यानंतर निधी तिला सांगते की मनस्वी नाव बदल. तर मनस्वी सुद्धा तिला टोमणा मारत म्हणते की कोण बघा म्हणते मला नाव बदलण्यासाठी. तर त्यानंतर मनस्वी डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊन बाप्पाचं दर्शन घेते. तर मानसीच्या फ्रेंड्स म्हणतात अगं मग ती कशी काय गेली गाभाऱ्यामध्ये. तर तिथे मानसी त्यांना सांगते की ती अण्णाभाऊ सणस यांची मुलगी आहे, त्यांना परवानगी आहे तिथे जाण्यासाठी. तर मानसी आता त्या तिघींनाही घेऊन घरी येते. तर घरी आल्यानंतर आता मनूचं संपदा औक्षण करते आणि त्यानंतर त्यांना घरामध्ये घेते. तर इतक्यातच आता शोभा तिथे आलेली असते. तेव्हा आता शोभाचा नवरा तिला सांगतो की तुझं काय चाललं आहे, आपण मानसीचं कौतुक करण्यासाठी आलो आहोत नाही ते. तेव्हा आता शोभा त्यांना सांगते की हे बघा तुम्ही कौतुक करण्यासाठी आला असाल परंतु तुम्ही माझ्या होणाऱ्या सुनेला भेटायला आले. तर शोभा आता मानसीला हाका मारत येते आणि त्यानंतर तिला घट्टमिठी मारून तिचे कौतुक करते. तर मानसी त्यांना नमस्कार करते. तेव्हा आता संपदा विचारते की दादा वहिनी तुम्ही इथे कसं काय. ते सांगतात की संपतरावांनी आम्हाला फोन करून कळवलं होतं की आज मानसीचा निकाल आहे ते म्हणून भेटायला आलो आहोत. तर शोभा आता तिथे सांगते मी ना तुझ्यासाठी मिठाई घेऊन आले आहे. तर शोभा बॅगेतून मिठाईचा डबा काढते तर तो खूप छोटा असतो. तेव्हा आता ती म्हणते की सॉरी माणसं जरा वाढले आहेत. तर मानसी लगेच ते संपदाच्या हाती मिठाईचा डबा टेकते. तेव्हा आता संपदा इशारा करून मानसीला आतमध्ये पाठवते. तर मानसी पटकन आता तिच्या फ्रेंड्सना घेऊन आतमध्ये जाते. तेव्हा आता मानसीला ते विचारतात की अगं आतमध्ये अशी का निघून आलीस. त्यावरती मानसी सांगते की अगं मामा मामी आले आहेत ना, मग आईने मला सांगितलं की स्वयंपाक कमी पडेल स्वयंपाक करते मी. तेव्हा आता त्या सांगतात की अगं परंतु त्या असं समोरासमोर बोललेच नाहीत ना. तेव्हा आता मानसी सांगते की ते आमचं सिक्रेट आहे. तर बाहेर शोभा ही संपदाला सांगत असते की अगं इतकं ट्रॉफिक होतं ना, इतकं उकडत होतं ना, खरंच खूप दमले आहे मी. तर त्यांना आता संपदा दोघेही बसण्यासाठी तर संपदाला सांगतो की ओटी बिटी भरत यायचे. तर संपदा त्यानंतर मामींची ओटी भरते. तर तिथे बसलेले असताना मामी सांगतात की माझेही विनीतचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आता स्वतःची गाडीही घेतली आहे. तेव्हा शोभाचा नवरा सांगतो की कॅब घेतली आहे. तर ती सांगते की अहो काही जरी करत असला तर स्वतःच्या जीवावरती करतोय ना, ते सगळं काही त्याने केलं आहे आणि धंदा अगदी मस्त चालला आहे. परत एकदा आता मामी संपतसमोर लग्नाचा विषय काढतात. त्या म्हणतात की आपल्या विनीतचंही शिक्षण पूर्ण झालं आहे, मानसीचं आता शिक्षण पूर्ण झालं आहे. मी काय म्हणते जुळवून टाकूयात ना लग्न. संपत विषय बदलतो आणि कमलाकरला सांगतो की काय चाललं आहे कामाचं. तेव्हा आता मध्येच मामी सांगतात की या गप्पा काय हो भाऊजी होतच राहतील ना, परंतु आपण लग्नाचं बोलूया. काय आहे ना की कमवता मुलगा आणि शिक्षण घेतलेली मुलगी यांना कधी एकटं सोडायचं नको. तेव्हा आता निधी संपदा खूप घाबरलेले असतात, कारण कोणत्या क्षणी संपतच्या डोक्यात राग जाईल आणि तो काय करेल सांगता येत नसतं. आतमध्ये आता मानसी स्वयंपाक करत असते. तर इकडे मामी सांगतात की हे बघा मी कुंकू आणि चांदीचं नाणं सुद्धा आणलं आहे. हे कुंकू आणि चांदीचं नाणं कपाळाला एकदा लावलं की आपलं लग्न जुळलंच म्हणून समजायचं. त्यावर ते आता चिडलेला संपत जो मोठ्याने चोरडतो की बास. चिडलेला संपत आता शोभाची चांगलीच खरडपट्टी काढतो. तो म्हणतो की मामी काय डोकं बिकं फिरलं आहे का तुमचं, आमची मानसी एवढी शिकली आहे आणि ती काय तुमच्या ड्रायव्हर मुलाच्या गळ्यामध्ये हार घालेल. तेव्हा आता संपदा जराशी घाबरते आणि ती सांगते की अहो जरा ऐकून तरी. संपत सांगतो की आतापर्यंत जेवढं काही ऐकायचं होतं ना ते ऐकलं आहे. संपत आता तिथे शोभाला सांगतो की काय मुलगा कमवतो त्याच्यामुळं तुमच्या मुलाचं शिक्षणसुद्धा माझ्या पैशांमुळे झालं आहे. ती गाडीसुद्धा मी घेऊन दिली आहे आणि एका ड्रायव्हर मुलाशी माझी म्हणून लग्न करणार नाही, मुंबईत पहिले आले आहेत. तेव्हा आता शोभासुद्धा चिडलेली असते आणि ती सांगते की माझ्या मुलाकडे आज एक गाडी आहे, उद्या माझ्या दारात 10 गाड्या उभ्या असतील संपतराव. त्यावर ते आता संपदा सांगते की अहो फक्त लग्नाचा विषय काढला आहे, लग्न आपण ठरवलं आहे का, कशाला वाद घालता. तर संपत सांगतो की आज ना माझ्या मनूमुळे माझी मान ताट आहे. संपत तिथे ठणकावून शोभाला उत्तर देतो की ज्या घरात लक्ष्मी पाणी भरत असेल ना त्याच घरात जाईल माझी मनुताई. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसी तिथे
संपतला सांगते की या सर्टिफिकेटवरती गायत्री मॅडमची सही नाही आहे, त्यामुळे फ्रेम करून ही लावता नाही येणार. मी उद्या जाऊन त्यांची सही घेऊन येते. तर तिथे संपत विचारतो की देतील का त्या सही तुम्हाला. तर इकडे तेजस विचार करत असतो की मोठा मासा कळायला लागला पाहिजे. इतक्यात आता तिथे संपत त्या शोरूममध्ये आलेला असतो आणि तो सांगतो की ही गाडी कितीची आहे. तेव्हा ते सांगतात की 30 लाखाची. तर डायरेक्ट आता संपत सांगतो की घेतली. आता ज्या गळ्याला लागणाऱ्या माशाची तेजस वाट बघत असतो, तोच मासा म्हणजे संपत त्याच्यासमोर उभा असतो. तर इकडे तोपर्यंत देवाचा दावा करत मानसी ही गायत्रीची सही घेण्यासाठी प्रभूंच्या घरी पोहोचलेली असते. तात्या विचारतात की कोण आहेस. तेव्हा ती सांगते की मी मानसी. तर इकडे आता तेजस सांगते की सनस सनस आता तुम्हीच माझे तर आता थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब